नमस्कार मित्रांनो. 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणणाऱ्या नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA पॅनलमधील तज्ज्ञांनीच पेपर फोडल्याचे CBI तपासात समोर आले आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे आपल्या महाराष्ट्रातील पुणे आणि लातूरशी जोडले गेले आहेत. कोर्टात CBIने कोणते नवीन पुरावे सादर केले? नक्की मास्टरमाइंड कोण आहे? आणि आता पुढे काय होणार? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत A to Z स्टोरी. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे प्रोफेसर PV कुलकर्णी. हा मूळचा लातूरचा असून लातूरच्या नामांकित दयानंद कॉलेजमधून तो केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून निवृत्त झाला होता. निवृत्तीनंतर तो पुण्यात स्थायिक झाला. NTA कनेक्शन. प्रोफेसर कुलकर्णी हा NTAचा पेपर सेट करणाऱ्या पॅनलचा सदस्य, डोमेन एक्सपर्ट होता. यामुळे त्याला गोपनीय प्रश्नपत्रिकेचा थेट ॲक्सेस मिळाला होता. पुण्यातील स्पेशल क्लास. एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णीने मनीषा वाघमारे नावाच्या मध्यस्थाच्या मदतीने काही निवडक विद्यार्थ्यांना पुण्यात आपल्या घरी एकत्र केले. हँडरायटिंगचा सर्वात मोठा पुरावा. CBIने कोर्टात सांगितले की कुलकर्णीने आपल्या घरात घेतलेल्या या स्पेशल क्लासमध्ये विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे तोंडी लिहून दिली, डिक्टेट केली. विद्यार्थ्यांनी ती आपल्या वहीत लिहून घेतली. 3 मे 2026 रोजी झालेल्या मुख्य परीक्षेत हेच प्रश्न जसेच्या तसे आले होते. CBIने त्या वह्या जप्त केल्या असून हा कोर्टातील सर्वात मजबूत पुरावा ठरला आहे. मनीषा मंधारेची अटक. केमिस्ट्रीसोबतच बायोलॉजीचाही पेपर फुटला होता. CBIने नुकतेच मनीषा गुरुनाथ मंधारे या पुण्याच्या सिनियर बॉटनी शिक्षिकेला मथुरेतून अटक केली आहे. ती सुद्धा NTAच्या पॅनलवर होती आणि तिने बायोलॉजीचे प्रश्न लीक करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले. लातूरचे RCC कोचिंग कनेक्शन. लातूरच्या प्रसिद्ध RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर यांचीही CBIने जवळपास 11 तास कसून चौकशी केली आहे. त्यांच्या मॉक टेस्ट पेपर्समध्ये आणि मुख्य नीट परीक्षेत आलेल्या प्रश्नांमध्ये साधर्म्य असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या प्रकरणात CBIने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण 9 आरोपींना अटक केली आहे. दिल्लीच्या कोर्टाने मुख्य आरोपी प्राध्यापक कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांना 10 दिवसांची तर मनीषा मंधारे हिला 14 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. CBI आता या आरोपींना देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पैशांचा माग, फायनान्शियल ट्रेल आणि या सिंडिकेटमध्ये आणखी कोण मोठे मासे अडकलेत याचा शोध घेणार आहे. विद्यार्थ्यांचे काय होणार? पुन्हा परीक्षा, री-एक्झाम. हा पेपर लीक झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे जुनी परीक्षा रद्द झाली असून NTAने नवीन नोटीस काढून 21 जून 2026 रोजी नीटची पुनर्परीक्षा, री-एक्झामिनेशन घेण्याचे जाहीर केले आहे. सुप्रीम कोर्टात धाव. दुसरीकडे युनायटेड डॉक्टर्स फ्रंटने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून NTAची स्वायत्तता संपवून तिला संसदेच्या, पार्लमेंट अधीन असणारी संस्था बनवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात असे पेपर पुन्हा फुटणार नाहीत. मित्रांनो, लाखो विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक कष्टावर पाणी फिरवणाऱ्या या शैक्षणिक माफियांबद्दल तुम्हाला काय वाटते? परीक्षा पद्धतीत काय बदल व्हायला हवेत? कमेंट करून नक्की सांगा. नीट परीक्षेच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.